गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांची मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात घोषणाबाजी। मुख्यमंत्र्यांनी दिलेली आश्वासनं पूर्ण केली नसल्यानं प्रकल्पग्रस्त आक्रमक, घोषणाबाजी करणारे पोलिसांच्या ताब्यात। भंडाऱ्यामध्ये जलपर्यटन प्रकल्पाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। यावेळी शासनाच्या वतीनं लावण्यात आलेल्या फलकावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नाव नसल्यानं आश्चर्य व्यक्त। मुख्यमंत्र्यांच्या भंडारा दौऱ्यादरम्यान महायुतीमध्ये दरी पडल्याची चर्चा। भूमिपूजनाला भाजप नेत्यांना निमंत्रण नसल्याचा सुनील मेंढेंकडून गंभीर आरोप। महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव, मेंढेंचं वक्तव्य। भंडाऱ्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा ताफा सभास्थळाकडे जात असताना युवक काँग्रेसनं काळे झेंडे दाखवले। भंडाऱ्याच्या जिल्हा परिषद चौकातली घटना। युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। नागपूरमध्ये वारकऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली। सुरगावमधील प्रस्तावित कत्तलखान्याविरोधात वारकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। जालन्यातील रायगव्हाण गावामध्ये ओबीसी नेते वगळता अन्य राजकीय नेत्यांना गावबंदी। गावामध्ये फलक लावला, मात्र ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी हा निर्णय अयोग्य असल्याचं म्हटलंय। काही काळासाठी आलेल्या अपप्रवृत्तीमुळे गेल्या 30 वर्षांपासून सुरू असलेला लातूर पॅटर्नचा नावलौकिक खराब होणार नाही। यातल्या दोषींना कडक शिक्षा झाली पाहिजे, लातूरच्या विद्यार्थी आणि शिक्षकांची मागणी। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी दुसरा आरोपी संजय जाधव अटकेत। 4 पैकी 2 आरोपींना पकडण्यात लातूर पोलिसांना यश, तर दोघांचा शोध सुरू। येणाऱ्या निवडणुकीत आम्ही दाखवून देऊ की कोण कोणाला जशास तसं प्रत्युत्तर देतं। 3-4 समाजाच्या जोरावर हवेत उडू नका। येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवू। भरत गोगावलेंचा संजय राऊतांना निशाणा। मनोज जरांगेंकडे पिस्तूलधारी असल्याचा छगन भुजबळांचा आरोप। वाळू माफिया आणि इतर कोणकोणते माफिया जरांगेंसोबत, भुजबळांचा जरांगेंना प्रत्युत्तर। आम्ही तलवारी काढा असं कुठे सांगितलं? प्रश्न विचारायला शिका, जागृत व्हायला शिका असं सांगण्यासाठी उदाहरणं दिली जातात। जरांगेंनी आता शाळेत जायला पाहिजे, छगन भुजबळांचं मनोज जरांगेंना प्रत्युत्तर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।